मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आदिवासी महिलांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळाला पाहिजे, मिळालाच पाहिजे. मोफत सॅनिटायझर पॅड गावामध्ये पोहोचला पाहिजे. मांग है, ये मांग है आदिवासी महिलाओं को हर महीने जिस तरीके से उनकी आर्थिक परिस्थिति को देखते हुए राशन की सुविधा और स्वास्थ्य की सुविधा दी जा रही है, उसी तरीके से विवेक पंडित जी के नेतृत्व में इनकी ये मांग है कि इन्हें जो है आप सैनिटरी पैड्स हर महीने आने वाले मासिक का जो नियम है उसके तहत हर महीने आपको इन्हें सैनिटरी पैड भी मुफ्त में उपलब्ध कराएं। ऐसी मांगनी करते हुए आज ये आदिवासी महिलाएं तहसील कार्यालय के सामने आई हैं और अपनी मांग रख रही हैं। ये सारा कार्य जो है वो विवेक पंडित के निर्देश के तहत ठाणे, पालघर सभी जगहों पर किया जा रहा है। महिलांसाठी आज तुम्ही जे आंदोलन करताय आणि मागणी आहे काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं तर हे शासन मंजूर करणार आहे का? शासनाने तर ही महिलांसाठी मागणी जी आमची आहे सॅनिटरी नॅपकिन हा महिलांना मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही आज इथे बसलेलो आहे। तर ज्या महिला मजुरी करतात त्यांना ते सॅनिटरी नॅपकिन घेणं योग्य नसते, तर ते म्हणजे महिला त्या टायमाला म्हणजे दर महिन्याला पाळी येते, मासिक पाळी येते, तर ती 7 दिवस म्हणजे ती महिला 7 दिवस काय वापरायचं, तर ती अधिक गरीब म्हणजे गरीब परिस्थिती असल्यामुळे ती कपड्याचा वापर करते। त्या कपड्याच्या वापरामुळे तिच्या शरीराला इन्फेक्शन होते, पण ते तिला ज्या टायमाला तिला ते यूज करता येते ते साधन ती त्या दिवशी वापरते 7 दिवसामध्ये, तर ते पुढे जाऊन तिच्या शरीराला म्हणजे वेगवेगळे रोग त्याच्यामुळे उद्भवतात आणि त्याच्यामुळे तिच्या बाळाला ते भोगावे लागतात आणि तिला सुद्धा भोगावे लागतात। तर ते तिच्या बाळाला निरोगी ठेवण्यासाठी आणि तिला पण निरोगी राहण्यासाठी आम्ही आज ही सॅनिटरी नॅपकिनची मागणी इथे तहसीलदार कार्यालयाकडे आम्ही मागतो। तर आता एक तुमचं तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन आहे, काय आंदोलन आहे आणि नेमकं तुमची काय मागणी आहे? मुळात हे आमचं आंदोलन नव्हे, तर आमची शासनाकडे मागणी आहे की ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरीब, गरजू, आदिवासी, आदिम कातकरी महिला मजूर म्हणून काम करतात, जसे विडभट्टीवर काम करतात, ऊसतोडीचं काम करतात, कोळसाभट्टीवर काम करतात, अशा ज्या गरीब महिला आहेत त्यांच्या हातावर पोट असल्यामुळे जे नैसर्गिक जी त्यांच्यावरती मासिक पाळी दरमहा असते त्यावेळेस त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना ते विकत घेणं शक्य होत नाही, म्हणून ते दूषित साधनांचा वापर करतात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण होतो। बालके कुपोषित जन्माला येतात, म्हणजे हे जीवनाशी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणून श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे सन्माननीय विवेक भाऊ पंडित राज्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये सर्व तहसील कार्यालयावरती मोर्चाने एकत्रित येऊन सर्व सभासद कार्यकर्ते आम्ही तहसीलदारांना निवेदन देत आहोत की या महिलांसाठी जसं अंत्योदय रेशन गरीब गरजू लोकांना सरकार देतं, त्याचप्रमाणे त्या रेशनिंग दुकानामध्ये राशन सोबत हे सॅनिटरी नॅपकिन दरमहा शासनाने उपलब्ध करून द्यावं, त्यामुळे त्या महिलांचा त्या बालकांचा जीव वाचेल असा यामागचा उद्दिष्ट आहे आणि ही आमची मागणी आहे।